श्रद्धा आवारे, बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत म्हारळ. या ग्रामपंचायतीत मुख्य रस्त्यावर 100 मीटर काँक्रिटीकरण रस्ता निर्मितीसाठी 25/15 या लेखा शीर्षातून 10 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला नुकतीच शुक्रवारी पंचायत समिती शाखा अभियंता बीबी वाघमारे यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता सदर रस्त्यावर मनमानी करून काँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली. याबाबत येथील दक्ष नागरिक व ठाणे जिल्हा एकता मंचचे कल्याण तालुका कार्याध्यक्ष महेश देशमुख, अध्यक्ष अस्फाक शेख, सचिव विवेक गंभीरराव यांनी जागरूकता दाखवत हा गैरप्रकार थांबवला. सध्या सदर रस्त्याचे काम थांबवण्यात आलेले आहे. बाळकडू टीव्ही मराठी न्यूज साठी आकाश झालटे. तुम्ही बघा तुम्ही काय करा, वाढवा लेवल घ्या. ऐका ना, मी काय सांगतो, आपण जोट्या बांधताना वरच काय बांधत नाही. अस्तित्वातली जी जमीन आहे ना त्याच्यावरती 1 फूट वाढणारच आहे रस्ता. तुम्ही इथं पाहिजेच ना, कंपल्सरी इथं पाहिजे. तुम्ही एक राऊंड राऊंड ना, तुम्ही कंपल्सरी इथं पाहिजे. काल खडी टाकले आणि काय केलं नाहीये. केले ना अगोदर 4 वेळेस पाणी केलेले. आधी करून काय पाणी बघायला दगड बरोबर आहे, दगड बरोबर आहे का? असं दगड असतं का? कमीत कमी तुमचं एमके तरी पाहिजे. दगड बरोबर आहे काळजी. आणि हे कसं खोदकाम पाहिजेच ना, वरच्यावर रस्ता पूर्ण खोदायचं किती खोदायचं. चढ उतार आहे ना, ते लेवल मेंटेन करायसाठी घेतलेलं असं वाटतं. काय खोदायचं असं कंपल्सरी नाही. आपण रस्ता करतो घेतला काम पूर्ण झाल्यानंतर लेवलमध्ये 2.5 इंचाची खोदून ठेवलं. मग 2.5 इंच डेप किती आहे? 2.5 इंच आहे ना, सेंटीमीटर. बरोबर 20 सेंटीमीटर. तर काय नाही, ते कंपल्सरी खोदलंच पाहिजे. ते रस्त्याची लेवल येण्यासाठी कॉन्क्रीटच्या वेळेस असं डेप किती आहे आणि ते मेंटेन करून आपण दाखवा ना, तुम्ही दाखवा ना. कुठल्या पद्धतीने करणार आहे? पीसीसी आहे. पीसीसी नंतर त्याच्यानंतर खाली काय खोदकाम आहे ना, खाली आहे. एक्झिबिशन आहे ना. मग कुठं खोदकाम काय खोदकाम आहे का पद्धती? आवश्यक असेल तिथे मजबूत व्हायच्या अगोदर तुम्हाला येतं नाही आलं. हा भाग आहे ना पाण्यात डुबतो. मला ऐकून घ्या, तुम्ही बोलता हा पाण्यात सुरू केलं आपण अंदाज. आणि हा जर खोदून बनवला तर आणखी खाली झाला. आणि आपला जो नवीन इन्स्ट्रुमेंट याचा मग तो त्याच्या लेवलला येईल ना, वरती येईल ना. आता एक्झिबिशन काय लिहिलंय, लेवल काढा जिथे गरज आहे तिथेच आवश्यक वाटते ना, रस्ता लेवल करण्यासाठी तिथं आवश्यक आहे. टेक्निकल बाब आहे. वर पण मजबूत केले ना काम, पण आपलं मजबूत खाली कधी दबावले म्हणून करत असते. कॉन्क्रीटीकरणाचा हा नियम आहे. आता हे यांच्या हे करून जातात, हे खोदणं. आपण सध्या म्हारळ ग्रामपंचायतच्या मुख्य नॅशनल हायवे 222 ते म्हारळ ग्रामपंचायत त्या 1.5 किलोमीटर रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी या कामाचे जे येई त्यांना इंजिनियर म्हणतात आपण पंचायत समितीचे वाघमारे, त्यांना विचारू की हा काम कुठल्या स्वरूपाचं आहे आणि हा कधी पूर्ण करायचा आणि या कामासाठी किती निधी आलेला आहे. वाघमारे, या कामाचं स्वरूप काय आहे? मी वाघमारे बोलतोय. तर सदरचं काम हे 25/15 ह्या हेडखाली मंजूर झालेलं आहे. सदर कामासाठी 10 लाख रुपयाची मंजुरी आहे. सदरचं काम हे कॉन्क्रीट रस्ता करणे. तर याच्यामध्ये डबल सोलिंग आहे, पीसीसी आहे, वरचं कॉन्क्रीट M20चं कॉन्क्रीट आहे आणि 101 मीटर लांबी आहे. त्याची रुंदी आहे. हे डबल सोलिंग आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम काय म्हणतात. आता जो काम चालू आहे हा कुठल्या स्वरूपात रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. कॉन्क्रीटीकरणाची प्रोसेस काय असते? प्रोसेस पण हेच ना, आता सोलिंग आवश्यकतेनुसार सोलिंग केली जाते का? रस्त्याची लेवल मेंटेन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी खोदकाम घेतलेलं आहे. नाही, पण आयटमचा म्हणजे एस्टिमेटला प्रोव्हिजन केलेलं आहे. आता याने खोदकाम केलेलं आहे, आपण त्याचं बिल देणार नाही. आपण मग खोदकाम केलं आपण तुम्ही ज्यावेळेस काम सुरू होतं त्यावेळेस तुम्ही इंजिनियर कर्तव्य असतं का तुम्ही जागेवर येणं. हां, याबाबत काय बोलू शकाल की तुम्ही काय लावतात? जागेवर येऊन आता ज्यांना संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात येते.
म्हणजे इथल्या जागरूक नागरिकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर काम असं झालं असतं. नाही असं सुट्टीकालीनमध्ये. पुरं पाणी केलेली आहे आपण. सुट्टीकालीनमध्ये 4 दिवसाची सुट्टी. या ठिकाणी ह्या जैनचं म्हणणं आहे की या कामाचं स्वरूप सोलिंग आणि मिडियम करून सोलिंग करून खोदकाम करून हे करायचं आहे. परंतु या ठिकाणी जे काम सुरू झालेले आहे ते कुठल्याही प्रकारचं खोदकाम न करता फक्त मिडियम करून याच्यावर डांबरी ज्याप्रमाणे टाकलं त्याप्रमाणे ते काम सुरू आहे. या ठिकाणी ज्या नागरिकांनी या ठिकाणी जास्त नागरिक तक्रार केली आपण त्यांना विचारलं तुम्हाला काय जाणवलं या कामासंदर्भात? एकदम विचित्र प्रकारे काम केलं त्यांनी आणि कालच खडी इथे टाकली गेली आणि आज सकाळी डायरेक्ट स्वतः इंजिनियर इथं आलेच नाही. आम्ही त्यांना 10 वेळा फोन केला, नंतर फोन त्यांनी स्विच ऑफ केला आणि वरच्यावर त्यांनी फक्त हे डांबरीकरांच्या हिशोबानेच काम करायला घेत होता आणि आता त्यांचं स्टेटमेंट वेगळा झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे सुभेवर कारण ती सुभे जास्त हे करायला लागलेली. पूर्णपणे टाळाटाळ केलेली आहे. मी देतो बाईक चालू आहे का? एक प्रकार आहे या कोणताही नाही करतो मी बाईक देतो तेवढं. या ठिकाणी यांचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं की या ठिकाणी जे काही या कामावर इंजिनियर आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा मनमानी कारभार चालू करून हे काम सुरू केले आहे. या ठिकाणी अजून दक्ष नागरिक त्यांना विचारून तुम्हाला काय वाटलं या कामासंदर्भात? हे काम माननीय पालकमंत्री यांना बाळगावाचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी आम्ही आग्रह धरला असताना त्यांच्या उपलब्ध निधीनुसार 25-15 या हेडखाली म्हणजे लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामाअंतर्गत 10 लाखाचा निधी उपलब्ध झाला. 10 लाखाचा निधी उपलब्ध होत असताना काँक्रिटीकरणासाठी जे आज काँक्रिटीकरणाच्या सर्व प्रोसेस आवडून डांबरीकरणाला ज्या आवश्यक असलेल्या प्रोसेस ह्या चालू केल्या की जेणेकरून 4 नंबरची खडी टाकून त्याचे रोलिंग करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हा निधी ग्रामपंचायतीला आलेला वर्ग झालेला आहे असं मला समजलेलं आहे. आणि ग्रामपंचायतीला वर्ग होत असताना ग्रामपंचायतीच्या तिकडे दुर्लक्ष करून किंवा जाणून बुजून तिकडे पाहून त्या बाबा आपण जे काम ग्रामपंचायतीचा पैसा वर्ग होणार आहे ग्रामपंचायतीला वर्ग झालेला पैसा आहे तो ग्रामपंचायती अंतर्गत कशा स्वरूपाचं काम व्हायला पाहिजे हे डोळेझाक करून जाणून बुजून ह्या थुकी लावण्याचं काम चालू होतं. आणि हे जात असताना अनेक नागरिकांनी मला विचारलं की तुम्ही हे काँक्रिटीकरणाचं काम केलेलं होतं का असं. तेव्हा काही महेश देशमुख आता यांनी जे बाईक केलं त्यांनीही मला सुचवलं म्हटलं हे काँक्रिटीकरणाचं काम आहे पण ते त्यांनी थुकी लावायला घेतल्याची तर तुम्ही काय घेतलं ग्रामपंचायतीच्या बॉडीला कुठल्याही प्रकारचा विचारच न घेता हे अशा स्वरूपाची काम चाललेलं आहे असं आम्हाला समजलं. या ठिकाणी असं म्हणणं आहे की स्थानिक सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता ठेकेदार आणि या कामाचे इंजिनियर यांचं मनमानी कारभार या ठिकाणी दिसून आलेला आहे. कॅमेरामॅन राकेश चोपेशा उमेश बालकोटी मराठी मारळ.